टीम इंडियानं T20 विश्वचषक जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. 30 जानेवारी 2024ला बार्बाडोसमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियानं T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं. T20 वर्ल्ड कप जिंकत टीम इंडियानं 11 वर्षांचा ICC ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात आणला. 9 भारतीय क्रिकेटपटूंची कारकीर्द 2024 मध्ये संपली. 2024 हे वर्ष टीम इंडियातल्या काही दिग्गज क्रिकेटपटूंची कारकीर्द संपवणारं ठरलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर दिग्गज क्रिकेटपटू अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. याशिवाय शिखर धवन, केदार जाधव, दिनेश कार्तिक, वृद्धिमान साहा, सौरभ तिवारी या क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द यावर्षी संपली. KKRनं IPL ट्रॉफी जिंकली. 2024 मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा 17व्या हंगामामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं अंतिम सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरलं. तर वर्ष संपता झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये ऋषभ पंतनं सर्व विक्रम मागे टाकले. लखनौ सुपर जायंट्सनं पंतवर तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 6 मेडल्स जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं तब्बल 6 पदकं जिंकण्याची कामगिरी केली. नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं. लौकिकाला साजेशी कामगिरी केली. भारतानं नेमबाजीत 3 मेडल्स, ॲथलेटिक, हॉकी आणि कुस्तीमध्ये प्रत्येकी 1 मेडल पटकावलं. मनू भाकरनं नेमबाजीमध्ये सर्वाधिक 2 मेडल्स जिंकण्याची किमया साधली. पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा दबदबा. ऑलिम्पिकमध्ये मेडल्सचा दुहेरी आकडा गाठता आला नसला तरी पॅराऑलिम्पिकमध्ये भारतानं इतिहास रचला. यावर्षी भारताला एकूण 29 मेडल्स जिंकतात. गेल्या ऑलिम्पिक मेडलपेक्षा यावेळी 10 मेडल्स अधिक होती. भारतानं ॲथलेटिक्समध्ये 17 मेडल्स, बॅडमिंटनमध्ये 5, नेमबाजीत 4, तिरंदाजीमध्ये 2 आणि जुडोमध्ये 1 मेडल पटकावलं. तिरंदाजी विश्वचषकात 15 मेडल्स. तिरंदाजी वर्ल्ड कप 2024च्या एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तब्बल 15 मेडल्स जिंकली. या स्पर्धेत भारताला मिळालेल्या 7 गोल्ड, 5 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल्सचाही समावेश आहे. भारतीय हॉकी संघाचा कारनामा. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारतीय हॉकी संघानं चीनचा 1-0 असा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. भारतीय हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावण्याची ही 5वी वेळ होती. भारताकडून युवराज सिंगनं गोल केला. भारतासाठी हा मात्र निर्णायक गोल ठरला. महिलांनी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दुसरीकडे महिला हॉकी संघानंही महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपला झेंडा फडकवला. भारतीय हॉकी संघानं संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. टीम इंडियानं फायनलमध्ये चीनचा 1-0 असा पराभव करत इतिहास रचला. डी गुकेश ठरला 64 घरांचा राजा. 2024 वर्ष संपता करोडो भारतीयांसाठी एक अभिमानाची घटना घडली. ग्रँडमास्टर डोम्माराजू गुकेशनं वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. विश्वविजेता बनणारा तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.